ऊन आहे आमच्याकडे भरपूर, म्हणून आम्ही प्रिकॉशन घेऊन फिरायला चाललोय. चांदण्या रात्री पण फिरायला सुंदर फोटो नाही काढत ते. हॅलो नमस्कार, मी प्रीती. आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते. आणि कसे आहात तुम्ही सगळे? मस्त मजेत ना? आणि मजेतच राहायला हवं. तर आजच्या व्लॉगची सुरुवात होत आहे संध्याकाळच्या रुटीनपासून. मी इथे स्वयंपाकाची तयारी माझी सुरू आहे. म्हणजे इथे जवळपास संध्याकाळी मला वाटतं 5:30 किंवा 5:45 काहीतरी झालेले होते, कारण माझी ती रोजचीच वेळ आहे स्वयंपाकाची. 6 वाजेपर्यंत काहीही करून मी किचनमध्ये येतेच आणि 6:30 पर्यंत माझा सगळा स्वयंपाक हा रेडी झालेला असतो. स्वयंपाक पूर्ण रेडी होतो, त्यानंतर मग परत एकदा फ्रेश होते, दिवा बत्ती वगैरे सगळं करते. तर असं माझं रोजचं रुटीन असतं. कारण स्वयंपाक लवकर झालेला असला ना तर महेश ऑफिसमधून येतात आणि लगेचच मग आम्ही जेवण वगैरे उरकवून घेतो. सुरुवातीला तुम्ही जे बघितलं की मी पूजा मांडलेली होती, कारण आज होती पौर्णिमा. आज हनुमान जयंती होती आणि पौर्णिमासुद्धा असते. तर दर महिन्याला पौर्णिमेला मी सत्यनारायण पूजा करत असते घरी. तर त्यामुळे माझी पूजासुद्धा आटोपली आणि त्यानंतर मग स्वयंपाकाला मी सुरुवात केली. तर आजचा मेनू होता गंगाफळची भाजी. गंगाफळ म्हणजे की बरेच जण त्याला लाल भोपळा म्हणतात. तर आता लाल भोपळा आमच्याकडे करतात ना, तर एकतर सकाळी केलं तर त्यासोबत म्हणजे भाजी पोळी आणि वरण भात असा मेनू असतो. पण मी संध्याकाळच्या वेळेला बनवते, म्हणून मग फक्त भाजी पोळी खाल्ली जात नाही, म्हणून मग कढी. आणि कढी म्हणजे की आमच्या खानदेश साईडला म्हणजे आधीपासून आम्ही जशी खातो तशी. बऱ्याच जणांना असं वाटतं की कढीमध्ये हळद टाकत नाही किंवा काय, तर आमच्या साईडला आम्ही कढीमध्ये हळद वगैरे टाकत नाही. कढीची रेसिपी मी एकदा तुमच्यासोबत शेअर करेल बरं का. तर अगदी साधी अशी सिंपल पद्धत आहे कढी बनवण्याची, पण तेवढीच ती टेस्टी असते. तर इथे माझी कढी बनवून झालेली आहे आणि मी ताकाचीच कढी बनवलेली. महेशला ना दह्याची कढी खूप आवडते, पण आज दही नव्हतं म्हणून मग ताक आणि दही खरं तर माझ्या घरात असतंच, पण दुपारीच ते संपलेलं होतं, म्हणून म्हटलं चला आज ताकाचीच बनवूया. तर इथे कढीला लगेच फोडणी दिली आणि एका साईडला तुम्ही पाहू शकता की मी कढई पण ठेवलेली आहे. मस्त आलं लसूण मिरची पेस्ट बनवून घेतलेली आहे. त्यानंतर तेल गरम झाल्यावर जिरं मोहरी हिंगची फोडणी दिली आणि त्यानंतर ही पेस्ट त्यामध्ये ॲड केली आणि लगेच थोडंसं हळद टाकून जे फोडी केलेल्या आहेत गंगाफळच्या त्या सगळ्या ॲड केल्या आणि त्यानंतर मस्त थोडं मीठ टाकून अगदी हलकंसं पाणी म्हणजे बिलकुल शिपका म्हणतो आपण तसं टाकून त्याला मस्त वाफेवरती शिजवून घ्यायची आहे. आणि नंतर ऑप्शनल म्हणून कधीतरी थोडासा गरम मसाला ॲड करते किंवा मग नाही करत, कधीतरी करते असं असतं. आणि झाल्यानंतर कोथिंबीर, अशी सिंपल अशी रेसिपी आहे. तर सगळा स्वयंपाक झाला, लगेच जेवण वगैरे झालं, सगळं आटपून झालं. जितक्या लवकर आपण स्वयंपाक वगैरे करतो ना, तितक्याच लवकर आपलं किचनमधून लवकर सुट्टी होते. म्हणजे जेवण वगैरे आटपून होऊन जातात, मग लवकर किचनमधलं काम संपतं. माझं रोजचंच रुटीन असतं. आता बाल्कनीमधून मी तुम्हाला हे काय दाखवत आहे, तर जसं मी म्हटलं की आज हनुमान जयंती आहे, तर त्यानिमित्ताने आमच्या सोसायटीमध्ये सुंदरकांड होतं, त्याचे हे अरेंजमेंट होती. आणि बाकीला तुम्ही स्टॉल बघू शकता. तर माझ्या मैत्रिणीने सुद्धा इथे स्टॉल लावलेला होता. पुढचा ब्लॉग हा तुम्ही कंटिन्यू बघा. आज कुठे आला आहात तुम्ही सगळे? आम्ही समृद्धीच्या स्टॉलवर मस्त साबुदाणा गरमागरम साबुदाणा वडा. येस, हाय. यस, और इधर है नील. मराठी बोल ना. हाँ, इधर नील आहे, तो सुपरविजन करतोय की कसे होत आहे. इथे आहे प्रियंका आहे आणि इथे आमचे कस्टमर्स आहेत सगळे सोसायटी फ्रेंड्स. आणि खूप वेटिंग होते. येस, वेटिंग खूप होते.
आणि पूर्ण म्हणजे आता झालेले संपण्यात आलेले आहे, फक्त थोडंच आहे. तर आम्हाला पण मिळणार आहे की नाही गॅरंटी नाही. आणि संपल्यानंतर समृद्धी ते पातेलं. अरे तुम्ही एकमेकीचे दिसत आहे ना, फ्लॅश होतोय. ही बघा, ही मुलगी, हिला ध्यान से देखिए इसे. सगळे संपल्यानंतर आली, सगळे संपल्यानंतर. उद्या लवकर येत. उद्या खायला उद्या काय ही बर्थडे गर्ल होती, मस्त पार्टी करायला गेली होती. कुठे कुठे गेली होती? तामझाम जाऊन आली, ऑक्सिजन पार्क जाऊन आली. तेव्हा नील दादा कुठे गेला? आम्ही मस्त सुंदर फोटो नाही काढत ते. हे आमची गोल्या देवश्री फोटो काढायचा आपण. हॅलो. सो कालचाच ब्लॉग मी आज पुढे कंटिन्यू करते, कारण आज आहे संडे आणि आज आहे आमची किट्टी पार्टी. ॲक्च्युली काल सॅटर्डेलाच आम्ही किट्टी ठेवलेली होती. यावेळेस ज्योतीची किट्टी लागलेली आहे, सो तिच्याकडेच आम्ही जाणार होतो. पण काल आमच्या सोसायटीमध्ये सुंदरकांडचं पाठ होतं आणि त्यामुळे मग संध्याकाळी नाही जमलं, कारण संध्याकाळी आम्ही ठरवलेलं होतं. पण म्हटलं उशीर झाला तर परत संध्याकाळचं आपलं घरातलं रुटीन लेट होईल, म्हणून मग तो प्लॅन आम्ही कॅन्सल केला. आणि मग म्हणजे आज लंचला जाणारच होतो. काल फक्त ज्योतीकडे जाऊन आम्ही गेम्स वगैरे खेळणार होतो, छान मजा करणार होतो. आणि लंचसाठी आज बाहेरचं ठरलेलं होतं. सो कालचं तर झालं नाही, तर मग आज लंचला आम्ही जात आहोत बाहेर. आणि म्हणजे किट्टी सुरू केली तेव्हापासून हे फर्स्ट टाईमच आम्ही बाहेर जातो, कारण प्रत्येक वेळेला काही ना काही प्रॉब्लेम्स आल्यामुळे आम्ही घरीच किट्टी सेलिब्रेट केली. सो म्हणजे किट्टी खेळलो. सो म्हटलं की चला यावेळेला आपण बाहेर जाऊया. आणि यावेळेला पण आमच्यामध्ये 2 ते 3 जणी नाही आहेत, पण तसंच चालतं. म्हणजे काही ना काही प्रत्येकीला प्रॉब्लेम हा येतोच. आता लेडीजचं आपल्याला माहितीच आहे. पण आज जाऊया उद्या जाऊया असं करता करता शेवटी आजचा दिवस ठरवला. आणि म्हटलं काय होतं की माझ्या 2-3 मैत्रिणी जॉब करतात, सो त्यांना संडे शिवाय ऑप्शन नसतं. तर म्हटलं की चला आज फायनली आपण करून टाकूया डन. मग पुढे माझंही जमणार नाही आहे, कारण माझंही रुटीन थोडंसं बिझी होणार आहे आणि मग बाकीच्यांनाही जमणार नाही. आणि आता कसं मुलांना थोडं शाळा वगैरे पण असते ना, तर मग रुटीन थोडं बिझी होऊन जातं. आज संडे आहे तर बरेच जेंट्स असतात ते घरी असतात, सो त्यामुळे माझे तर नसतात. पण बाकीचे ज्यांचे लहान मुलं आहेत तर मग ते सांभाळायला जरा बरं होतं. तर म्हटलं की चला आजचा दिवस फायनल झाला. आणि फायनली 3-4 किट्टीनंतर आज आम्ही म्हणजे 3 किट्टी झाली आमची अशीच. आणि आज 4थ्या किट्टीला आम्ही बाहेर जात आहोत. तर छान असं तयार झालेलो. आणि आजची आम्ही थीम वेस्टर्न ठेवलेली होती. म्हटलं बाहेर जायचं तर कम्फर्टेबल असेच कपडे घालावे. सो जीन्स आणि टॉप, टी शर्ट किंवा मग कुर्ती, जे काही ज्याला आवडेल तसं घालायचं होतं. पण ब्ल्यू आणि व्हाईट असं कॉम्बिनेशन ठेवलेलं आहे. सो मी इथे व्हाईट तुम्हाला एकदा पूर्ण लुक दाखवते. व्हाईट टॉप आणि डार्क ब्ल्यू म्हणजे नेव्ही ब्ल्यू कलर असतो ना, त्यामधलाच हा शेड आहे टॉपचा. आणि माझी नेहमीची जी जीन्स आहे लाईट ब्ल्यू कलरची, ती मी वेअर केलेली आहे. आणि म्हटलं ज्याच्याजवळ जे आहे ते घालावं, कारण यावेळेला थोडी घाई गडबडीमध्ये आमची किट्टी डिसाईड झालेली आहे. बरेचसे प्लॅन होतात ना आपले, कॅन्सलच होतात. पण म्हटलं नाही, यावेळेला किट्टीचा प्लॅन आपण कॅन्सल करायचा आणि यावेळेला लंचला मात्र बाहेर जायचं. आणि आज संडे आहे तर गर्दी असते, तर बघूया. तसं तर आम्ही फोन करून टेबल बुक केलेला आहे, पण बघूया आता काय होतं ते, कारण संडेला खूप क्राऊड असतं. सो असं आहे. सो चला मग आजची किट्टी आम्ही मस्त एन्जॉय करणार आहे. आणि तुम्ही सुद्धा आजचा व्लॉग मस्त एन्जॉय करा. आणि आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला एकदा माझा पूर्ण लुक मी तुम्हाला दाखवते. तर हा आहे आजचा माझा लुक. असा छान ही जीन्स घातलेली आहे आणि काय म्हणतात एकदम लाईट ब्ल्यू कलर. आणि त्यावरती हा सुंदर असा टॉप ब्ल्यू कलरचा मस्त आहे. आणि बऱ्याच दिवसानंतर मी याला वेअर केले, म्हणजे लास्ट टाइम कधी वेअर केलं होतं मलाही आठवत नाही आहे. तर असा माझा लुक आहे आजचा. आणि जरा दुरून दाखवते कसं दिसतोय सांगा मला. सो हा ब्लॅक आहे की डार्क ब्लू आहे काही कळत नाही आहे, पण याच्यावरती तर ब्ल्यू कलर आहे हे जे दिसतंय ते. सो म्हटलं असा. आणि जवळून छान असे
इयरिंग वगैरे घातलेले आहेत. हे बघा, इतकं दाखवायचं कसं मला कळत नाही. छान सो आणि मस्त केस मोकळे ठेवलेले आहेत. तर असा माझा आजचा लुक आहे. सो चला, मी झालेली रेडी आणि केस मोकळेच ठेवणार आहे. तिथे गेल्यानंतर जेव्हा गरमी वाटेल त्यावेळेला मी बांधून घेईल, पण आता असंच ठेवणार आहे. फोटो वगैरे काढणार आहोत तर बघूया, आणि रील वगैरे शूट करता येतील तर. कारण बाहेर गेल्यानंतर आणि सगळ्या भेटल्यानंतर ना त्या नादामध्ये सगळं राहून जातं. पण पाहूया, पण फोटो सेशन तर होईलच. सो चला, आता रेडी झालेली आहे. आता झालेलं आहे 11:15 आणि 11:15पर्यंत आम्ही सगळ्यांनी सांगितलेलंच होतं की त्या वेळेमध्ये निघायचं. सोहम आणि आई घरी आहेत तर त्यांचा स्वयंपाक मी केलेला आहे. म्हणजे भाजी वगैरे केली. आई बोलल्या पोळ्या करू नको, तर सगळं मी काढून ठेवलं वरती. मी गरमागरम जेव्हा पाहिजे तेव्हा मी बनवून घेईल. म्हटलं ठीक आहे, बाकी सगळे कामं आवरून झालेले आहेत. सो चला, आज आमचा स्पेशल दिवस आहे. मस्त एन्जॉय करणार आहोत आणि तुम्हाला सुद्धा छोट्या छोट्या ग्लिम्स मी दाखवणारच आहे. ओय हो हिरोईन, एकदा दाखव, तुझं तोंड दाखव जरा. वरती कर कॅप, दात बघा आणि आमच्या हिरोईनचे. हे थोडं असं दाखव. वाव, किती छान आमची पिल्लू बघा कशी रेडी झालीये सगळ्यांसोबत. आणि पिल्लूची मम्मी पण दाखव. हिरोईन आज कोणी म्हणेली साडी घालणारी बाई आहे. सोनाली मॅडम गॉगल बिगल लावून एकदम तयार हिरोईन. ऊन आहे आमच्याकडे भरपूर, म्हणून आम्ही प्रिकॉशन घेऊन फिरायला चाललोय. चांदण्या रात्री पण फिरायला जाणार. चांदण्या रात्रीमध्ये फिरायला जातोय आम्ही. पण जाणार म्हणजे जाणार, आज तर जाणारच. बरोबर आहे की नाही? हो ना, हो ना निलांशी, आज जायचंच आहे म्हणा. मला पण यायचंय तुमच्या सोबत. आम्ही दोघी आलो आणि बाकीचे गायब आहे. कोणी लवकर येत नाही. आमच्या किट्टीमध्ये असंच असतं, जो टाइम ठरवला त्या टाइमवर कधीच कोणीच येत नाही. वेट करतोय सगळ्यांसाठी. आता बघूया. यांचं इकडे डिस्कशन चाललंय, आमचं चाललंय फोटो सेशन. काय व्हिडिओ 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 चालू. नवऱ्याची बोलते. हो नाही बोलत, फोन नाही करायचा, काहीच विचारायचं नाही. तिला चालू केली. कालच्या पार्टी नंतर, फूड स्टॉल नंतर आज आम्ही मस्त मुली ऑफिस लेडीज मुलींना एन्जॉय करायला आहोत. सो प्लीज चीअर्स बेबीज. हे सिरियस लोक आहे, हे दोन तिकडे काय चाललंय काय. बसंती ये कुत्ते के सामने मत नाचता. मौसी जी किधर गई? मौसी जी. खूप सारी मस्ती वगैरे झाली आल्या आल्या आणि लगेच मग आम्ही सुरुवात केली. तर आम्ही आलेलो होतो आज ऑक्टन पिझ्झामध्ये. तर इथे ना पिझ्झा तर मिळतोच, पण बाकीच्या भरपूर अशा म्हणजे व्हरायटी मिळतात खाण्यासाठी. अगदी चायनीज, इटालियन, अगदी सगळं काही मिळतं. तुमच्यापैकी बऱ्याच जणांना ते माहीतसुद्धा असेल. तर मग अनलिमिटेड असतं, त्यामुळे मग अशाच ठिकाणी जाणं बेस्ट असतं असं वाटतं. आणि आम्ही लंचला आलेलो होतो, कारण मी जसं म्हटलं संडे आहे, तर मग संडेला एकतर क्राऊड खूप असतो. मग इथेही आज बड्डे पार्टी होती. ॲक्च्युली आम्ही टेबल आधीच बुक करून ठेवलेला होता, कारण संडेला जातो आहे म्हटल्यानंतर ते पाहिजेच पाहिजे. कारण गर्दी इतकी प्रचंड असते की मग नंतर आपल्याला वेळ मिळत नाही आणि आरामात खाल्लं जात नाही. आणि आम्हाला आज किट्टी होती, किट्टीचं लंच होतं आमचं, तर आम्हाला अगदी आरामात सगळं एन्जॉय करायचं होतं. म्हणून आम्ही लंचला आलेलो आहोत. कारण डिनरला आलो ना तर एक तर वेळ खूप जातो रात्रीच्या वेळेला आणि हे सगळं खाणं खूप हेवी होतं. आणि मग संध्याकाळी काय होतं, म्हणजे आता सर्वांची लहान मुलं आहेत तर त्यांना ठेवून येणं इतका वेळ, तर आणि घरी जायलाही उशीर होतो. म्हणून मग म्हटलं ठीक आहे आपण लंचला येऊया. आणि तुम्ही बघू शकता की किती साऱ्या व्हरायटी हे तुझं मॅचिंग आहे बघ, बेंड त्याच्यावर मॅचिंग होऊन गेलं.
आणि त्यानंतर एक एक करून आम्ही सर्व घ्यायला सुरुवात केली आणि अगदी आरामात एन्जॉय करत सगळं फूड आम्ही खात होतो. मस्त मस्ती मजाक चाललेली होती. म्हणजे इथे आम्ही ऑलमोस्ट 1 वाजेच्या आधीच आलेलो होतो आणि नंतर बराच वेळ म्हणजे 2 ते 2:30 वाजेपर्यंत आम्ही इथेच होतो. इतकं छान आम्ही सर्वांनी एन्जॉय केलं आणि किट्टी म्हटलं तर तेच तर असतं आणि हीच खरी मजा असते सगळ्या मैत्रिणींसोबत मस्त एन्जॉय करण्याची. नाही तर अशा प्रकारे सगळं आम्ही खूप म्हणजे भरपूर व्हरायटी होत्या तर भरपूर खाल्लं. जे जे आवडलं थोडं थोडं क्वांटिटीमध्ये आणि मस्त एन्जॉय केलं. आमची एक मैत्रीण थोडंसं लेट जॉईन झालेली होती तर तीसुद्धा म्हणजे तिच्याकडे गेस्ट आलेले होते सो ती थोडं उशिरा आलेली होती. ही उशिरा आली आमच्यामध्ये, उशिरा जॉईन झाली. हर्षदा हे बघा माझं तर झालं पण आणि हे बघा 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 ही बघा पोरगी झालं हिचं खाऊन आली. जरा पैसे वसूल तर कर, जरा खायला आली तर तिचे लागलेच नाहीये ना. असे माझे पण नाही लागले नीलाक्षी, मी पण खूप छोटी आहे, माझे पण नाही लागले. मग तुझं आणि माझं झालं की नाही? आपण छोटे म्हणून आपलं झालं ना. हो म्हणते ती. आणि जितकं आम्ही काय काय खाल्लं ना ते सगळं मी रेकॉर्ड करण्याचा म्हणजे थोडक्यात थोडकं रेकॉर्ड करण्याचा मी प्रयत्न केलेला. कारण व्हरायटी किती आहेत ते मला तुम्हाला दाखवायचं होतं आणि खरंच काही फूड ना इतकी यम्मी होतं. काही काही आवडलं आम्हाला, काही काही नाही आवडलं, पण ताटात घेतल्यानंतर ते संपवावं तर लागतंच. तर खूप छान एन्जॉय केलं, सगळं खाऊन झालं. त्यानंतर आईस्क्रीम वगैरे सुद्धा आम्ही खाल्लं. चल खा. येतोय हे बाय पाय नाही बघतात, पाय बायच करतात, काही सांगत नाही. पैसा वसूल पण नाही. परत द्या, परत. आणि हो पुढे आईस्क्रीम वगैरे खाल्ल्यानंतर माझ्या 2-3 मैत्रिणी लगेच घरी गेल्या कारण खूप उशीर होत होता म्हणून. पण त्यानंतर आम्ही आणखी आमची मस्ती तर खूप चालू होती. नंतर आम्ही खूप सारे फोटो सेशन वगैरे केलं इथे म्हणजे घरी जाण्याआधी. तर व्हिडिओच्या शेवटी मी सगळे फोटो लावणार आहे तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा. आजचा व्हिडिओ आवडला, व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा आणि हो चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. लवकर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना टेक केअर अँड बाय. प्रियंकाचा